जगात काय भारी असेल तर तो भारत देश आणि भारतात जर का सगळ्यात भारी काय असेल तर तो महाराष्ट्र आणि सह्याद्री आणि त्या महाराष्ट्र आणि सह्याद्रीला ज्यांनी घडवलं ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। खरं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्ती आहे, असं कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे की गेले 350 नव्हे जवळजवळ 395 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा आजही त्यांचा इतिहास तुमच्या आमच्यासाठी नेहमी प्रेरित आणि आयुष्याला काहीतरी सकारात्मक करण्यासाठी महत्त्वाचा राहतो। नमस्कार, मी अभिजित कोळी आज आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मी आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलो, परंतु ह्या वेळेला मी एक नवीन असा काहीतरी उपक्रम सुरू करतोय, तो म्हणजे शिवचरित्र। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी निधन होऊन झाल्यानंतर सुद्धा मराठी साम्राज्य कसं तरलं या सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा या सगळ्या गोष्टींचा इतिहास हा जाणून घेऊन माहिती करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। तरी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेक प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सातत्याने पडत असतात। मी व्याख्यानाला गेल्यानंतर काही लोक पुढे येतात आणि मला म्हणतात की अफजल खानाचा वध झाला पण त्यानंतर महाराजांनी काय केलं, म्हणजे अशा अनेक प्रश्न पडतात। त्यानंतर आग्र्यावरून सुटका झाली महाराजांची, मग महाराजांनी नंतरचा जो कमबॅक केला तो कसा केला, मग छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमा कावायची पद्धत होती ती नेमकी काय होती, असे बरेचसेच प्रश्न तुम्हा आम्हाला सातत्याने पडत असतात। या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र मी विविध भागातून विविध व्हिडिओमधून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय। तरी मला ह्यापूर्वी तुम्ही जे मला प्रेम दिलं, ज्या पद्धतीने मला पाठबळ दिलं, तसंच मला इथून पुढे सुद्धा पाठबळ मिळेल ही मी आपल्या कडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि ह्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा। धन्यवाद।